तुम्हा मान्य स्वामी ऐसे घडावे, मना माझी प्रतिकूल अनुकूल भावे. विकल्पतया आड काही न येवो, असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो. आज ऐकूया कोल्हापूरचे श्रीयुत विनायक गोपाळ पागे यांनी लिहिलेली आठवण. स्तोत्रगान अल्पतोय अर्घ्यदान अर्पितो. श्रींचं काव्यप्रेम उत्कट. ते भावकवी, महाकवी आणि संतकवी होते. माझा अनुग्रहकाल वैशाख वद्य 8 शके 1861 म्हणजेच दिनांक 8 मे 1969 गुरुवार. श्रीमद सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या आठवणींच्या आरसे महालात जिकडं पाहावं तिकडं आपलीच निरनिराळी रूपं पाहत आहोत असा दिव्य अनुभव येतो. मातृस्मृती या एका उत्कट कवितेत स्मृतिगंधे दरवळले अंतर, सुगंध दाटे मनी, आई आठवतव येऊनी, अशा पंक्ती घेऊनच स्मृतिगंध दरवळत येतो. सद्गुरूंच्या बद्दल जो उत्कट भाव भाविक शिष्यांच्या मनात असतो तोच त्याचा भावरूप स्वभाव बनत जातो आणि उत्तरोत्तर गाढ आत्मानुभव लिहिण्या बोलण्यापलीकडे जाऊन बसतो. जेव्हा दीपलक्ष्मीचा स्वामी स्वरूपानंद विशेषांक 1969 साली कोल्हापुरात प्रथम प्रकाशित झाला तेव्हा त्यातील श्रींचं जे दर्शन झालं तीच एक प्रेरणा ठरून अनुग्रह संपादन करण्याच्या उत्कट इच्छेनं पूर्वसंकल्प म्हणून गुरुवार दिनांक 8 मे 1969 भेटू इच्छितो अशा आशयाचं पोस्टकार्ड त्यांना लिहिलं. त्याचं उत्तर थोडक्यात नेहमीप्रमाणे आलं. त्याच दिवशी आलेला आत्मसमाधानाचा उत्कट अनुभव अद्यापही ताजाच वाटतो. त्यांची सेवा आपण कशी करावी याबद्दल विचार चालू होता. श्रींना काव्यप्रेम आहे. ते स्वतः महाकवी, भावकवी, संतकवी इत्यादी सर्वच आहेत. तेव्हा आपला भाव काव्यामधून व्यक्त व्हावा अशी माझी इच्छा. लहानपणापासून काही काव्यरचनेची हौस असल्यानं अशा प्रकारे सेवा म्हणून गुरुचरित्रातील एक स्तोत्र, इंदुकोटी या चालीवरच एक स्तोत्र रचावं अशी प्रेरणा झाली. त्यातून पुढील स्तोत्र पाझरलं. रचना कालातील 2-3 दिवस भावसमाधी ही खरोखरीच नित्य शांतीची अपूर्व भेटच असं वाटतं. प्रत्यक्ष सद्गुरूंच्या भेटीतील आनंद हा अद्वितीयच आहे. स्तोत्रातील आशय पाहून श्रींची मुद्रा सुप्रसन्न झाली. माझ्याबरोबर आलेल्या पत्नीला ती अधिक पाहता आली. तथापि मी तिथं डोळे मिटून स्वस्थ बसलो होतो. अनुग्रहाचा कागद आणि खडीसाखर प्रसाद घेऊन नेहमीप्रमाणे खोलीमधून बाहेर पडलो. स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरू चरण उपासिता. या अभंगोक्तीची प्रत्यक्ष प्रचिती म्हणजे श्री स्वामींची त्यांच्या वसतिस्थानाची किंवा पावसची भेट. या स्तोत्रातील वरप्रसाद फलश्रुतीदायक 9 कडवं नंतर 1 महिन्यानं पूर्ण करता आलं. त्यामुळं बोध कालांतरी ठसेल हेच श्री बाबा महाराजांनी श्री स्वामींना ज्यावेळी अनुग्रह दिला त्यावेळी काढलेले सहजोद्गार जे त्यांच्या चरित्रातून वाचायला मिळतात त्याची प्रचिती पटते. त्यानंतरही काव्यस्फूर्ती वेगवेगळ्या काव्यातून फुलतच राहिली आणि आत्मानंद
अनेकतेनं प्रकट होत राहिला, हेही त्यांच्या कृपेचंच द्योतक होय. भावशुद्धीसाठी साधकांना अशा तऱ्हेचं काव्य सच्चिंतन मननाद्वारे स्फुरत जातं आणि तो स्वतःबरोबरच इतरांनाही समान भूमिकेवर घेऊन जाऊ शकतो. कित्येकदा अप्रकटपणे मार्गदर्शकही होतो. याही प्रकारानं सद्गुरू कृपेचा अनुभव येत राहतो. यात आत्मप्रौढीचा भाग नसून गुरुकृपेचा गौरव आहे. श्री स्वामींनी स्वतः वाचून पाहून ज्यातील आशयासंबंधी प्रसन्नता व्यक्त केली ते स्तोत्र याप्रमाणे. सद्गुरू स्वरूपानंद स्तोत्र. प्रकाश चित्स्वरूप दिव्य भानु तेज भास्करा, वंदितोपदी अनन्य सद्गुरू कृपा करा. स्तोत्र स्रोत भक्त मानसात आज पाझरे, वंदनार्थ शब्द आर्त मुक्त वाहती झरे. आत्मतृप्त श्री गणेश वाहु दुर्व अंकुरा, वंदितोपदी अनन्य सद्गुरू कृपा करा. निर्मला सुकोमला सुशीलता सुमंगला, अमोल लाभ जाहला सुसंग दिव्य आपुला. मोदमस्त वाहतो उदात्त वायु निर्भरा, वंदितोपदी अनन्य सद्गुरू कृपा करा. मोगरा बरा सुगंध मंद मंद दरवळे, शब्द सौरभी उदात्त ऐक्य भाव आकळे. भावगंध काव्यगंध अर्पु स्वामी सुंदरा, वंदितोपदी अनन्य सद्गुरू कृपा करा. सज्जना निरंजना स्वभक्त दैन्य भंजना, कृपाघना दयाघना स्वभाव भक्त रंजना. शारदीय ज्ञानदीप तू अभंग गोजिरा, वंदितोपदी अनन्य सद्गुरू कृपा करा. ज्ञानधाम षड्विराम सौख्यपूर्ण चंद्रमा, निर्गुणा गुणालया विशुद्ध जाह्नवी क्षमा. वर्णना गुरो अमूप मूक जाहली गिरा, वंदितोपदी अनन्य सद्गुरू कृपा करा. पूर्ण ब्रह्म विष्णु तू महेश तूची दत्त तू, संत भक्त नित्य तू विमुक्त तू अनंत तू. रामरंजनी विराम योग छत्र चामरा, वंदितोपदी अनन्य सद्गुरू कृपा करा. माय बाप बंधु आप्त तूच एक सोयरा, ध्यास भास एक आस स्वामिया मदंतरा. वास घ्या निरंतरा सत्स्वरूप सुंदरा, वंदितोपदी अनन्य सद्गुरू कृपा करा. अक्षरी निरर्थ स्वार्थ मोक्ष भक्ष रक्षणा, पोपटी चचरपटी उगाच ही विचक्षणा. अर्घ्यदान स्तोत्रगान अल्पतोय भास्करा, वंदितोपदी अनन्य सद्गुरू कृपा करा. अष्टकी गुरुप्रसाद लाभला विनायका, नित्यपाठ प्रेम भेट तोषवील भाविका. माऊली स्वरूप राम देतसे कृपावरा, वंदितोपदी अनन्य सद्गुरू कृपा करा. वंदितोपदी अनन्य सद्गुरू कृपा करा. सद्गुरू कृपा करा. सद्गुरू कृपा करा. कोल्हापूरचे श्रीयुत विनायक गोपाळ पागे यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकलंत. उद्याच्या भागात विले पार्लेच्या सौ सुमती मधुकर गोरे यांनी लिहिलेल्या आठवणीचं क्रमशः वाचन आपण ऐकणार आहोत. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरिओम तत्सत.